नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणणारा युवक अटकेत, ईश्वरपूर पोलिसांची कारवाई. जांभूळवाडी तालुका वाळवा येथील प्लायवूड फॅक्टरी परिसरात सापळा रचून आरोपी ताब्यात. ईश्वरपूर पोलिसांनी बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून पिस्तूल व मोटरसायकल असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जांभूळवाडी गावच्या हद्दीतील प्लायवूड फॅक्टरी परिसरात एक इसम बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं. त्याचे नाव स्वप्नील नंदकुमार सुर्वे, वय 23, राहणार नरसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे आहे. चौकशी दरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व एक हिरो स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 60,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल तसेच 65,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल MH50W 7472 यांचा समावेश आहे. एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, विशाल पांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सजन पाटील, ज्योती बावडेकर, सुशांत बुचडे, सायबर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.